गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपला आहे दुसरा दिवस. आता आम्ही चाललोय दुसरे मंदिर एक्सप्लोर करायला. आमचे गाईड ॲज युजल गाईड नमस्कार करा. आणि बाउन्सर सोबत बाउन्सर. टेन्शनच नाही आयुष्यात, कसलंच टेन्शन नाही. चला तर पुढे जाऊया, थोडा नाश्ता करू. नाश्ता करून झालं कारण मग आपण पूर्ण मंदिर एक्सप्लोर करायला सुरुवात करू. तर चला मंदिर एक्सप्लोर करताना तुम्हाला भेटतो. बाय बाय. बस पकडली. 6 मंदिरं कवर करायची आहेत आपल्याला. 120 रुपयाची तिकीट आहे, त्याच्यामध्ये 6 मंदिरं कवर करतात. ते जर तुम्ही लक्झरीने गेलात तर 1000 रुपये घेतात. ते म्हणजे हे 6 मंदिरं कम्प्लीट करायची. त्याच्यामुळे मी तर प्रेफर करेन जी AP आंध्र प्रदेशची IRCTCची जी बस आहे तीच प्रेफर करा, तीच बेस्ट आहे. ठीक आहे. ही सांग कशी काहीशी बस आहे ही. बाहेर खतरनाक वातावरण पूर्ण. आता फॉरेस्ट लागणार आहे आपल्याला. पण काय नाही बरं, पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. आता आपण पहिला जाणार आहे स्वामी मंदिराजवळ. तिकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय आहे. पहिलाच हे बघा, पहिला स्टॉप. अरे हे इतकं सुंदर असं इतकं दिसत नाही आपल्याला. हे श्रीवरी पदलू करून असलं तरी देवस्थान आहे. तर आम्ही आलोय तिकडे. एक लाईन उभे आम्ही तिघं पण. आमचा बाउन्सर आणि मागं लीडर. लीडर हा बघ लीडर. आम्ही लोक आलोय आता. जस्ट दर्शन करूया. हा समोरच आहे माझ्या इकडे मंदिर आहे. मंदिर पूर्णपणे जंगलामध्ये. सो आपलं पहिलं मंदिर झालेलं आहे. आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिराकडे. मजा आली. फुल विदाऊट लाईन घुसलोय. आर जोड कारभार चालू आहे इकडं. ही गाडी निघाली आता दुसऱ्या देवस्थानाकडे. आता हे आपलं पहिलं झालं, तर दुसऱ्या देवस्थानाकडे जायचंय. मस्त पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं आहे. आंध्र प्रदेशची हीच खरी मजा आहे. खूप मोठं वारूळ होतं तिकडे. जागोजागी असे वारूळ आहेत. झाड बघा कसला भारी वाटतोय. खतरनाक ॲटमॉस्फिअर आहे. सो आता आम्ही आलो दुसऱ्या मंदिराजवळ. हे बघा माझ्या मागे पूर्ण हे दगडे एकमेकावर ठेवलेले. बघूया भाई काका फोटो काढतोय. मी घुसलो ना मधीच. सो दुसरं मंदिर पण झालेलं आहे आपलं. ॲक्च्युली इथे गेलोच नाही. बाकी बाहेर फोटो काढण्यामध्ये टाईम गेला. सो आम्ही ते स्किप केलं आहे. आता आपण चालू आहे पापनाशन तिकडे ते बघायला.
सो आपण आता 3 मंदिरं करता ऑब्विसली करणारच आहे. बाकीची 2 आपण करणार की नाही करणार हा थोडा क्वेश्चन आहे, पण ठीक आहे मग बघूया, जसं होते तसं करूया. ठीक आहे. तुम्ही आता जरा व्ह्यू बघा, व्ह्यू कसं आहे, खतरनाक आहे का नाही. गाईज लोक आता आपली परत बस निघाली आहे. आता आपण चाललोय परत पापनाशंभर करायला. चला मजा आहे भाई. काय बोलणार आमचे लीडर बघा, आमचे लीडर बिचारे काय करतात ते रील बिल बनवत चाललेत, काही खरं नाही बाबा. आपल्याला सीट पण एकदम खतरनाक भेटली आहे ड्रायव्हरच्या बाजूला. तुम्हाला नुसतं व्ह्यू दाखवायचे, तुमच्यासाठी काय काय करायचं ते बघा. इकडे पण व्ह्यू, इकडे पण व्ह्यू. आयुष्यात व्ह्यूची काही कमी नाही आली पाहिजे. गोविंदा. पवन चक्क्या म्हणजे का दिसते. आपण आलोय पापनाश्रम जवळ. हे बघा केस बिस पाहिजे असतील तर इकडे या बिंदास, काय हरकत नाही. फुल वेण्या भेटतात. आता आम्ही चाललोय पापनाश्रम जवळ. चला दाखवतो तुम्हाला एक एक. आमच्या बाउन्सरसाठी इथं काहीतरी बघावं. हे बाउन्सर तुमच्यासाठी हा बस झाला ना ट्रॅक्टर. बसून जायचं का? नाही याच्यानी गोळ्या मारायच्या. हा बेकार. चला लीडर तुमचं काय म्हणणं आहे? लीडरला थार. तुला फ्रेम बघायची तर घेऊन ठेव, काय नाही पॅक करून देतात ते फ्रेम. तिल बी बोले घेऊन टाक. वेगवेगळं स्टारफिश वगैरे भाई खतरनाक आहे रे हा सीन. पाणी पडतं चपल्या पुढं काढू. चला बघूया पुढे जाऊन. आमचे लीडर आमच्या पुढेच असतात दरवेळी, काय टेन्शनच नसते आम्हाला. काय म्हणता लीडर? या बघितलं, टेन्शनच नाही आम्हाला काय. आम्हाला फक्त चालायचंय. अरे आम्ही इकडं आलेलो
अरे भाई हा बघा हा हा तो लटकतोय तो कोण आहे? हा शुभम आहे, हा शुभम आहे. हा जो दुसरा आहे त्याच्या बाजूला बसलाय तो पुई आहे. तो बोच्यात बोट घालतोय तो हाय आपला बागले बागले. आणि तो तिकडे बसलाय वासाड्या खोबरे. वासाड्या खोबरे. आणि हा इकडे बघा, हा जो इकडे बसलाय हा पट्टा आहे, कोण आहे माहितीये का? माने माने. हा साधारणतः हे असं मंदिर आहे. असं मान्यता आहे की या पाण्यामुळे म्हणजे गंगेचा वास आहे. तो म्हणजे पाणी डोक्यावर पडलं आपले पाप धुतले जातात. आणि हे इथे एक छोटंसं मंदिर आहे. हे मंदिर श्री गंगादेवीचं मंदिर आहे. चांगलं आहे. चला पुढे जाऊया. बाळू ओपी, बाळू ओपी. गंगेचं दर्शन झालंय, गंगेचं दर्शन झालंय. आता मस्त चाललोय आकाशगंगा बघायला. आता आपण गेली पापनाशम गंगा आणि आता आपण चाललोय आकाशगंगेकडे. चला, काही बस असते मस्त 120 रुपयामध्ये पूर्ण ट्रिप. ही बस आता सोडले आपल्याला. चला आता जायचं आकाशगंगेजवळ. चला लीडर, वेर इथे लीडर. हा लीडर पहिला पाहिजे बाबा, आयुष्यात लीडर पहिला पाहिजे. चलो आम्ही लीडरच्या मागे चालतोय. टेन्शन नसती ब्रो. काय बोलतोस तू? हॅलो. चांगलं आहे इकडे पण. आता ह्याच्यानंतर तुम्हाला एक मस्त युनिक मंदिर दाखवतो. हा बोल ना. क्या इकडे हे जी दुकानं दिसतात हे असं काहीच नाहीये. पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात असं बसलेलं. चला बघूया. आधी पहिला आकाशगंगा करू, त्यानंतर आपण त्या मंदिराकडे जाऊ. इकडे असं खाली स्टेअर्स आहे. तिकडे झरा आहे वाटतं. तो तिकडे झरा आहे. चला दगडांचे स्ट्रक्चर्स बघा फक्त, काय खतरनाक आहे. हे काहीतरी लिहिलंय, आपल्याला काय लँग्वेज येत नाही. तुम्हाला येत असेल तर तुम्ही बघा, पॉज करून वाचा. चलो नीचे चलते हैं ब्रो. चल ते लहानपणी करायचो आपण मेळ्यामध्ये. आमचा बाउन्सर पुढं पुढं चाललाय, आम्हाला घेऊन नाही जाते. एक देवस्थानावरती आल्यावरती चला आपण आकाशगंगेजवळ आलोय. आकाशगंगेचं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे झाड आहे. सो आता हे सुद्धा आपले झालेलं आहे. आता आपण चाललोय की जपानी हनुमान मंदिराकडे. तिकडे जाऊया. 1 किलोमीटरचा काहीतरी आहे डिस्टन्स. किती किलोमीटर? जवळ 1 किलोमीटर. तो करूया. ते करून झाल्याच्या नंतर आपण ते जाणार आहे आपला जे रूम्स आहे तिकडे. चला. हां
कमी वेळ राहिला आणि चला चाललोय जबाली हनुमान. मंदिराच्या रस्त्यावरती हे प्रत्येक ठिकाणी असे दगडाचे मनोरे बांधलेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. तो तिकडे पुढे मंदिर दिसते. चला मी एकटाच पुढे आलो. ते लोक खूप मागे राहिले. चला बघूया. मस्त आहे जागा, एक नंबर आहे जागा. पूर्ण पब्लिक अशी चालत चालली. पूर्ण मंदिर चालत 800-900 मीटर वरती आलात. तिथे तुम्हाला तिकडे मंदिर दिसतं. तो राहिला तिकडे मंदिर. इकडून जायचं आपल्याला. चला सुंदरच आंध्र प्रदेशची सुंदरता. क्या बात आहे. वाव. काय सुंदर मंदिर आहे यार. सुवर्ण मंदिर. हे हनुमंताचं मंदिर आहे. इकडे हनुमंताने जपविधी केलेले अशी मान्यता आहे. मेल देनी है. हे आले आपली पोरं. चला त्यांच्यासोबत जाऊ आता. एक नंबर आहे का नाही बाई कडक. अशा प्रकारे आमची सगळी मंदिरं झालेली आहेत. आता सुखासुखी जायचंय. कल्याण कट्ट्यावरती जायचंय. मस्तपैकी टकला करायचा आणि गप घरी यायचं. चला आता डायरेक्ट भेटू कल्याण कट्ट्यावर. काय बोलाय तुम्हाला बस. भाई लोक आता सीन मस्तपैकी. आता ही आमची जुल्फे सगळी आता गायब होणार आहेत. हा आणि मी आता टकला करणार आहे. आमचा लीडर आम्हाला दगा द्यायच्या मूड मध्ये आहे. पण आम्ही करणार. त्याला काहीतरी काढायला लावणार. चला आता बघूया. जाऊ कल्याण कट्ट्याला. हा नाहीतर हा चिवी गँग. हा चिवी गँग. हे कल्याण कट्ट्याचं एंट्रन्स आहे. आपण चाललोय. टोकन इश्यू करतो इकडे. चला टोकन घेऊया आणि पुढे जाऊया. एक टोकनच्या इकडे एक अशी पावती भेटली आहे आणि एक ब्लेड भेटलाय. आता आम्हाला जायचं आहे हॉल नंबर 1 मध्ये. हा आम्ही चाललोय हॉल नंबर 1 मध्ये. आता तुम्हाला दाखवतो मी कमाल. आंबा लीडर कुठं गेलं. बाउन्सर 1 2
स्पिन कांचाची ना. आबा आमचा लीडर कसं दिसतंय, फुल चंदनाचा लेप लावून आलाय. ओ बाउन्सर बाय, ठोकला का ठोकला. और कैसा हम पहिली बार टकला होई. ओ माय गॉड. आता आम्ही चाललोय अन्नप्रसाद ग्रहण करायला. बघूया आता 5 वाजताचं होतं, लगेच सुटलंय. या असे सिद्धिविनायकच्या रांगांसारखी रांग आहे. हा आमचं लीडर. काय म्हणाल तुम्ही अन्नप्रसादाबद्दल? व्यवस्थित लागलंय का? हा सगळं व्यवस्थित लागले. तुम्ही सांगा जरा अन्नप्रसादाबद्दल सांगा. काय ना आता जेवायचं एकदम भूकलेला. बस भूक लागली बाई. माणूस 2 मेंदूवड्यांवरती आहे. 2 मेंदूवडे आणि 3 इडली. काय बोलायचं, स्वतः पण नाही जेवत, आम्हाला बी जेवून देत नाही. चला बघूया आता अन्नप्रसाद आला तर तुम्हाला दाखवतो. पेंटिंग बघ. वाव. इथं नको आत्ता नको. इथनं वर गेला ना मग वरनं राव. इथून वरतून जेवायच्या पानावरच जेवायला मजा. हो एक नंबर आहे. आता आम्ही चाललोय खतरनाक. हा कसला खतरनाक आहे. चला 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 चला. सो आता आपण चाललोय रेणीगुंटा स्टेशनला. अर्थात आपल्या घरचा प्रवास सुरू होतोय. सो ह्याच्या पुढे काय दाखवण्यासारखं असं असेल असं मला वाटत नाही, कारण की इथून आम्ही आता डायरेक्ट स्टेशनला जाणार. स्टेशनवरून म्हणजे आमची ट्रेन पकडून डायरेक्टली घरी. जर काही इंटरेस्टिंग असेल तर मग मी पुढे तुम्हाला अपडेट करतच राहीन. तोपर्यंत चला असेच आमचे व्लॉग बघत राहा. स्टे ट्यून. पीस आउट.